मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेस जबाबदार असलेल्या दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीवेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, प्रदेश चिटणीस के गावडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर, राष्ट्रवादी सावंतवाडी तालुका अध्यक्ष उदय भोसले, महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष डी सावंत, राष्ट्रवादीचे विजेएनटीचे जिल्हाध्यक्ष अशोक पवार, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अस्मल खतीब, दोडामार्ग तालुका अध्यक्ष सत्यवान गवस, कुडाळ तालुका अध्यक्ष के सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, राष्ट्रवादी ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष संदीप पेडणेकर, जिल्हा सचिव सतीश पाताडे, जिल्हा सचिव सुशील चमनकर, कणकवली राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शेख, कणकवली राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष निशिकांत कडुलकर, शहर चिटणीस गणेश रावले, मालवण तालुका अध्यक्ष नाथा मालनकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष धनराज चव्हाण, ऋतुजा शेटकर, व्यापारी उद्योग जिल्हाध्यक्ष आशिष कदम, वैभववाडी तालुका अध्यक्ष वैभवराव राणे, देवगड जिल्हा सचिव प्रसाद कुलकर्णी, जिल्हा सचिव केदार खोत, वेंगुर्ला तालुका सरचिटणीस संतोष राऊळ आदी उपस्थित होते। मालवण किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीत अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारण्यात येत नाही। या घटनेचा निषेध व्यक्त करावा तेवढा कमीच आहे। ही घटना क्लेशदायक व संताप आणणारी आहे। पुतळ्याच्या स्थापनेपासून केवळ 8 महिन्यात पुतळा पडणे ही बाब अनाकलनीय आहे। या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीमध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून असे निकृष्ट काम करण्याची हिंमत कोणाला होणार नाही। तसेच पुढील काळात राजकोट किल्ल्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगपुरुष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व दैदिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक शक्तिशाली पुतळ्याच्या रूपात उभारण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। राजकोट किल्ल्यावर आलेला आहे, तुम्हाला नेमके निर्देश काय होते आणि काय जे मालवण मधील राजकोट किल्ल्यावर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारून 8 महिने झाले आणि त्या 8 महिन्याच्या कालावधीत जो काय पुतळ्याच्या बाबतीत दुर्घटना झाली त्याच्यात काय त्रुटी होत्या, तर त्या संदर्भात काल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब आणि प्रांताध्यक्ष तटकरे साहेब यांच्या सूचना आल्या की पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही जिल्हाधिकारी आणि जर सिंधुदुर्गात जागेवर जाऊन स्थळ पाहणी करा आणि ह्या दोषींवरती कारवाई होण्यासाठी काळ्या फीत लावून त्यांचा निषेध करा। जे कोण त्याच्यात दोषी असतील त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे। कारण काय ही पुतळा दुर्घटना ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात, महाराष्ट्रात आणि आपल्या देशात ही पहिल्यांदाच घडलेली आहे। ह्या युगपुरुषांच्या बाबतीत असं भविष्यात घडता कामा नये, ही खबरदारी प्रशासनाने आणि सरकारने ह्यापुढील काळात घेतलेली आहे। आणि तुम्हाला एवढंच सांगतो की आज राज्यभर राष्ट्रवादी पक्षातर्फे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, प्रांताध्यक्ष तटकरे साहेब यांच्या सूचनेनुसार पूर्ण सगळ्या जिल्ह्यांमध्ये 35च्या 35 जिल्ह्यांमध्ये ही आम्ही मोहीम आज 29 तारखेला राबवलेली आहे। आणि येणाऱ्या काळात आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान वाढवण्यासाठी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी लागणारं सहकार्य राष्ट्रवादीतर्फे आमच्या नेत्यांच्या मार्फत म्हणा किंवा आमच्या सिंधुदुर्गातल्या प्रत्येक माणसाच्या जनतेच्या मार्फत आम्ही शिवप्रेमी म्हणून ती आर्थिक बाब असो किंवा इतर सहकार्य असो ते करण्याची आम्ही आज हमी घेतलेली आहे। आणि येणाऱ्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याची आमची उंची कशी वाढेल हे स्मारक असं बांधण्यात येईल। आम्ही सरकारच्या सत्तेतले घटक पक्ष आहोत। एक सांगू इच्छितो की हे जे स्मारक बांधलं जाईल ते नक्कीच देशाला विलोभनीय असेल आणि ते चांगल्या पद्धतीचं असेल।